कुठून बोलतायत गुड कोच मॉर्निंग कोण ऑल आहे? ऑफ यू. मी राहायला नाशिकला आहे मॅडम. माझे ओके कोच आहेत आदरणीय सुमित सर, सुमित पगारे सर. ओके ओके. हो. मी म्हणजे 7 किलो वजन कमी केलंय मॅडम 25 दिवसात. वाव 7 किलो 25 दिवसात. 25 दिवसात मॅडम. वाव ग्रेट, अभिनंदन. याच्या आधी सर असं कधी केलं होतं का, प्रयत्न केला होता फॅट लॉस करण्यासाठी? मॅडम भरपूर प्रयत्न केला मी. 3-1 वर्षापासून खूप प्रयत्न करतोय. सकाळी रनिंगला जाणे वगैरे. पण मला माहितच नाही ना नक्की संतुलित आहार काय आहे, किती पाणी प्यायचं, काय खायचं, कधी झोपायचं. आणि माझा नॉनव्हेजचा व्यवसाय आहे मॅडम. अंडाभुर्जीची गाडी माझी नाशिकला. ओके. मी दुपारी 12 वाजेपासून तर रात्री 12 वाजून जातात मॅडम. मला 12 घंटे होऊन जातात पूर्ण. हो. सकाळी उठणं शक्य नव्हतं मला. मी 8-9 वाजता उठायचो. हा. आणि ते वेट वाढतच जायचं मला. माझं आता 82 किलो वजन होतं. आता 75 वाजलं मॅडम. आता अजून किती कमी करायचं? अजून 6-7 किलो कमी करायचंय. मला आयडियल वेटला येईल थोडंसं. मग काय सहज होईल ते. हो मॅडम. पण जर तुम्ही 25 दिवसामध्ये 7 किलोचा फॅट लॉस केलाय तर अजून 6-7 किलो तर अजून फक्त म्हणजे सुरुवातीला तरी वेळ लागतो, नंतर फास्ट होईल, काही विषय नाही, नाही का? हो मॅडम. आणि मॅडम मला सकाळी उठायला थोडा प्रॉब्लेम येतो. मी 5:30 ला 6 होऊन जातात, 6:15 होता. माझ्याकडे तुमचेच व्हिडिओ आहेत मॅडम. युट्यूबला टाकलेले व्हिडिओ. तुमचेच व्हिडिओ पाहून मी वर्कआउट करतो. त्याचप्रमाणे फक्त वेळ फक्त थोडा हे होतं. लवकर उठलो तर मग आपल्या कम्युनिटीला जॉईन होऊन जातो. हा बरोबर आहे. नाही आता अशा वेळेस आपण म्हणजे त्याला एक पर्याय म्हणून आपण खरं तर युट्यूबची लिंक दिलेली आहे. पण जर सगळ्यांसोबत वर्कआउट केला ना तर ती मजा काही और असते. पण शक्य होत नाही. एखाद्याला नाईट ड्युटी असते, तर एखाद्या वेळेस त्या व्यक्तीला होत नाही, तर त्यांच्यासाठी एक आपण म्हणजे त्यांना एक पर्याय म्हणून आपण ती लिंक देत असतो. पण तेच पाहून एक कंटाळा येतो. त्याच्यामुळे जर कमी म्हणजे तिकडे करा तुम्ही, पण रेग्युलरली आपले जे एक्सपिरियन्स असतात, प्राईम टाइम असतात, ते मात्र मिस करत जाऊ नका. आणि म्हणजे असं बरेच लोक म्हणत होते होणार नाही. मी आता हा बोला. बरेच लोक म्हणायचे होणार नाही, एवढा प्रयत्न करतोय, एवढं औषधं घेतले, हे केलं ते केलं. पण मला जिद्द होते मॅडम, मी करून दाखवलं नाही का. तुम्हाला असं वाटलं का आता जेव्हा मला कोच मध्ये बदल झालाय, सुमित सरांमध्ये झालाय बदल, तर माझ्यात होईल? सुमित सर आमचे आते भाऊ पण आहेत. मग त्यांचा फेसबुकला फोटो पाहिला होता. त्यांना कॉल केला मालेगावला. असं शक्य आहे का? म्हणे शक्य आहे. मग त्यांना ते प्रॉडक्ट वेळ मागवलं आणि मी एकदम जिद्दीने लागलो मॅडम. फक्त टायमिंगचा हे व्हायचा. पण मग मला स्वतःला बदल वाटायचे. मी डबल एक्सेल आहे, मला सिंगल एक्सेल लागायला कपडे आता. आणि फिट, दिवसभर पूर्ण फिट मॅडम. म्हणजे आता कामाच्या म्हणजे कार्यक्षमता म्हणजे आपल्या कामाची कार्यक्षमता पण वाढते आपल्यात बदल झाल्यानंतर. आणि आम्ही नेहमी म्हणत असतो की इथे आल्यानंतर तुम्हाला फक्त हेल्थ भेटते असं नाही, हेल्थ भेटते, वेल्थ भेटते आणि हॅपीनेस. काही जण मग प्रश्न पडतो बऱ्याच जणांना, वेल्थ कशी काय भेटते बाबा? तर त्याचं उत्तर कोचकडे आहे. पण मी एक सांगेन की ज्यावेळेस आपण म्हणजे शारीरिकदृष्ट्या सक्षम होतो, त्यावेळेस आपलं काय होतं की आपली कार्यक्षमता वाढते, आपण पहिल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने काम करतो, आपलं जे काही आहे. आणि त्याच्यामुळे निश्चितच आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुद्धा बदल होत असतो. म्हणून आम्ही नेहमी म्हणतो आपली कम्युनिटी म्हणजे हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस अशा पद्धतीने आहे. आणि तुमच्यात छान बदल झालाय. लवकरात लवकर तुम्ही अजून तुमचं उरलेले जे काही फॅट लॉस आहे ते करा. आणि तुम्ही जे काम करताय ते करत असताना तुम्ही इतरांच्या आरोग्यात पण बदल करू शकता. त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचे कोच तुम्हाला निश्चित गायडन्स करतील. ओके. थँक्यू. ओके, थँक्यू सो मच सर. याच्यानंतर आपण नेक्स्ट ऐकूयात एक्सपिरियन्स. पूनम नावाने डिव्हाइस आहे. पूनम मॅडम. येस, गुड मॉर्निंग मॅडम, बोला.